शिवालिका सुरू होते ना आपल्या, सॉरी मध्य हिमालय सुरू होता. ट्रान्स हिमालय आपला झाला होता लास्ट लेक्चरला. बृहद हिमालय सुद्धा झाला होता. लेझर हिमालयाचा पण आपण एक बेसिक पार्ट समजून घेतला होता. लेझर हिमालयाचा आपण लेझर लिहून घेतला नव्हता. मध्य हिमालय झाला होता. मध्य हिमालयाचा बेसिक पार्ट समजून सांगितलं होतं की कोणता भाग कुठं आहे, कसा आहे. पुढल्या लेझर हिमालय कुठपर्यंत लिहिलं जाऊ. लेझर स्टार्टच नव्हतं केलं ना. आता लिहून घ्या लेझर हिमालय लिहून घ्या. लेझर हिमालय म्हणजेच मध्य हिमालय. मध्य हिमालयमध्ये मध्य हिमालय म्हणजेच बृहद हिमालयाच्या दक्षिणेकडचा भाग. याच्या उत्तरेकडे बृहद हिमालय आहे. याच्या उत्तरेकडे बृहद हिमालय आणि दक्षिणेकडे शिवालिक टेकड्या. या दोघांच्या दरम्यान हा लेझर हिमालय पसरलेला आहे. म्हणजे लेझर हिमालयाच्या उत्तरेकडे बृहत हिमालय, तर दक्षिणेकडे शिवालिक. ठीक आहे, शिवालिक. लेझर हिमालय मध्ये हा जो भाग आहे, हा भाग स्पेशली फोकस ठेवला जातो. या भागामध्ये साधारणतः जम्मू काश्मीर, लडाखचा काही भाग आणि हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडचा भाग येतो. आता जम्मू काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड या भागात जो लेझर हिमालय पसरलेला आहे, या लेझर हिमालयामध्ये अत्यंत महत्त्वाच्या 2 डोंगर रांगा आहेत. खालील्या जम्मू काश्मीर, जम्मू काश्मीर पासून उत्तराखंड पर्यंत जम्मू काश्मीर पासून तर उत्तराखंड पर्यंत या डोंगरामध्ये या दरम्यान या डोंगरामध्ये एक पीर पंजाल आणि दुसरी धौलाधार या 2 डोंगर रांगा आहेत. या 2 डोंगर रांगा आहेत. पीर पंजाल आणि धौलाधार या 2 डोंगर रांगा आहेत. लिहिलं. पीर पंजाल रांग ही झेलम नदी ते बियास नदीपर्यंत आहे. पीर पंजाल रांग जी आहे ही झेलम ते बियास नदी.
झेलम ते बियास या दरम्यान आहे. मॅपमध्ये बघून घ्या. झेलम नदी ते बियास नदी या दरम्यान जी पसरलेली पीर पंजाल रांग. याच पीर पंजाल रांगमध्ये काश्मीर व्हॅली आहे. काश्मीर व्हॅली काश्मीर व्हॅली जे काश्मीर व्हॅली आपण म्हणतो ना, काश्मीर व्हॅली काश्मीर व्हॅली काश्मीर व्हॅली, तर तो काश्मीर व्हॅलीचा जो भाग आहे हा काश्मीर व्हॅलीचा भाग पीर पंजालच्या जवळच आहे. या पीर पंजालमध्ये कारेवा नावाची माती प्रसिद्ध आहे. कारेवा पीर पंजालच्याच भागात कारेवा मृदा, जी कारेवा मृदा सफरचंद आणि केसर साठी प्रसिद्ध आहे. सफरचंद आणि केसर आणि काही महत्त्वाची फुलं हे या ठिकाणी खूप छान येतात. सफरचंद केसर छान येतात. ही मृदा जी कारेवा मृदा आहे, ही मृदा जुन्या काळातील सरोवराचे निक्षेपण कार्य दाखवते. निक्षेपण कार्य झाल्यामुळे तयार झाली आहे. निक्षेपण कार्य जोरदार झालं होतं इथं, त्यामुळे तयार झालेली आहे. जुन्या काळातील सरोवराचे निक्षेपण कार्य तयार झाल्यामुळे निर्माण झालेली आहे. खाली होमवर्क लिहून घ्या. त्याच्याच खाली पीर पंजालमधील प्रमुख खिंडी. पीर पंजालच्या खिंडी कोणत्या खिंडी येतात पीर पंजालमध्ये? पर्टिक्युलरली पीर पंजालमधल्या खिंडी कोणत्या आहेत? पासेस इन पीर पंजाल माउंटेन. इथं काही पासेस आहेत जे खूप इम्पॉर्टंट आहेत. हे पासेस तुम्ही शोधा. ठीक आहे, झेलम ते बियास पर्यंत. निक्षेपण कार्य म्हणजे गाळाचं संचयन. जुन्या काळातील हिमालयीन नद्यांनी गाळाचे संचयन केले होते. आणि ते गाळाचं संचयन त्या ठिकाणी झाल्यामुळं त्या गाळाच्या मातीला कारेवा माती म्हणतात. व्हॅली म्हणजे दरी. ओके, व्हॅली म्हणजे दोन डोंगरांच्या मध्ये असलेला एक दरीचा भाग. ठीक आहे, त्या दरीच्या भागामध्ये जर लोक राहतात समजायचं व्हॅली. ठीक आहे, काश्मीरची व्हॅली एक खूप वेगळी व्हॅली आहे. या पीर पंजाल रांगेमध्ये झेलम नदीपासून तर बियास नदीपर्यंत म्हणजे झेलम, चिनाब, रावी, बियास या चार नद्यांचं खोऱ्याचा भाग हा आहे. आणि ह्या चारही नद्यांनी या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीची कारेवा माती तयार केलेली आहे. जुन्या काळामध्ये ते गाळाचं संचयन झाल्यामुळे ह्या मातींनी किंवा या नद्यांनी तिथं खूप छान पद्धतीनं डेव्हलपमेंट केली होती. तर हे पॉईंट्स तुम्हाला लक्षात घ्यायचे पीर पंजाल रांगमधले. त्यानंतर सेकंड रांग जी होती ती होती धौलधार किंवा धौलाधार. ही जी रांग आहे ही ॲक्च्युली बियास ते भारत नेपाळ बॉर्डरपर्यंत आहे. आपण आता भारत नेपाळचाच विचार करू. भारत नेपाळची बॉर्डर, भारत नेपाळची बॉर्डर. नेपाळचं आपल्याला काही घेणं देणं नाही आहे.
आपण फक्त भारत नेपाळच्या सीमेपर्यंत आपण त्याला कन्सिडर करू. तर बियास नदीपासून तर भारत नेपाळ सीमेवर असलेली काली नदी, कोणती नदी? काली नदी. बियास पासून तर भारत नेपाळ यांच्या सीमेवर असलेली काली नदी, या काली नदीपर्यंत धौलाधार पर्वतरांग प्रमुख मानली जाते. धौलाधार पर्वतरांग प्रमुख मानली जाते. पण तिचे काही उपरांग पण आहेत किंवा काही महत्त्वाचे टुरिस्ट प्लेसेस पण आहेत. या ठिकाणी जी धौलाधार रांग आहे, म्हणजे असं इमॅजिन करा, धौलाधार रांग ॲक्च्युली इथून स्टार्ट होते तर इथपर्यंत आहे. हा सगळा धौलाधार एरिया आहे, म्हणजे सेकंड पॉईंट. आणि हा आहे फर्स्ट, म्हणजेच पीर पंजाल. तर धौलाधार हे यासाठी प्रसिद्ध आहे कारण की धौलाधारची उंची बऱ्यापैकी आहे. म्हणजे हे एकदमच बुटकी रांग नाही आहे. 4500 मीटर हाईटपर्यंतची रांग आहे. 4500 मीटरची हाईट. ह्याला सुद्धा आहे एक ऑन एन ॲव्हरेज हे 4500 मीटरपर्यंतचे पार्ट त्यांचा गेलेला आहे. आणि मोस्ट इम्पॉर्टंट या धौलाधारवरती आहे ना खूप साऱ्या उपरांगा आहेत. उपरांगा म्हणजे उपरांगा म्हणजे फॉर एक्झाम्पल कुलू हिल, मनाली हिल. आता हे तुमची नावं जरी ऐकली तरी आपल्याला वाटतंच ना तिथं थंड हवेचं ठिकाण असणार. कुलू हिल, मनाली हिल, मसुरी हिल, असे जे हिल आहेत, हे असे जे ठिकाण आहेत, हे असे उपरांगा त्या ठिकाणी आहेत. मंडी हिल, कुलू हिल, मनाली हिल, मसुरी हिल, ठीक आहे. डलहौसी, असे हे जे काही हिल आहेत, ह्या हिलला खूप जास्त तिथं डिमांड झालेली आहे. आणि या हिलवरती मोठ्या प्रमाणात पर्यटनाचा विकास झालेला आहे. म्हणजे पीर पंजालवर एवढा जास्त नाही झाला विकास, कारण की तो भाग मोस्ट प्रोबेबली कशामध्ये येतो? जम्मू काश्मीरमध्ये येतो. आणि जम्मू काश्मीरमध्ये पर्यटनाला खूप जास्त पहिले वाव नव्हता. जम्मू काश्मीरमध्ये पर्यटनाला खूप जास्त वाव नव्हता. ठीक आहे. आता इथं पर्यटनाला जास्त वाव दिलेला आहे. तर कुलू हिल, मनाली हिल आणि मसुरी हिल, तसंच बरोबर डलहौसी हिल, हे सगळेचे सगळे जे हिल आहेत, हा हिलचा एरिया कवर करायचा आहे. हा हिल एरिया तुम्हाला बघून घ्यायचा आहे की कुठे कुठे आहेत, काय काय आहेत. मॅप रिडिंगवरती हे तुम्हाला करायचं आहे. तर धौलाधार आणि पीर पंजाल या दोन प्रमुख डोंगर रांगा आपल्या कुठून जम्मू काश्मीर ते उत्तराखंडपर्यंत कन्सिडर करायचं. त्याच्या पुढचा जो आहे ना सिक्कीममध्ये त्याला विशेष असं काही नाव नाही आहे, कारण की तिथल्या एकदा तुम्ही उत्तराखंड क्रॉस केलं तर डायरेक्ट कुठं निघताय? सिक्कीमलाच निघताय. तर सिक्कीमच्या एरियामध्ये फक्त लिहून घ्याल, सिक्कीमच्या प्रदेशात सिक्कीम व वेस्ट बेंगॉल या एरियात दार्जिलिंग, रानीखेत, गंगटोक हे प्रदेश सिक्कीम व पश्चिम बंगालच्या प्रदेशात काही महत्त्वाची ठिकाणं आहेत. सिक्कीम व गंगटोकच्या प्रदेशात काही महत्त्वाचे ठिकाणं आहेत. लाईक गंगटोक हे सिक्कीममध्ये आहे. दार्जिलिंग, आपण मोस्ट प्रोबेबली दार्जिलिंगमध्ये चहापत्ती खूप चांगली मिळते, चांगल्या क्वालिटीची आहे. आसाम टी म्हणून जगप्रसिद्ध आहे बरं का. आसाम टी जो आहे तो जगप्रसिद्ध आहे, त्याच्यामुळे दार्जिलिंग टी. गंगटोकचा प्रदेश हा प्रसिद्ध आहे. या भागामध्ये, या प्रदेशात तिस्ता नदी उगम पावते. हे पण लिहून ठेवा, म्हणजे तुम्हाला पुढे रेफरन्सला उपयोगी पडेल. तिस्ता नदी, कोणती नदी? तर तिस्ता नदी. ही तिस्ता नदी त्या ठिकाणी काय होते? तर ओपन पावते.
काय पावते? तीस्ता नदी पण पावते. ठीक आहे. आणि खाली लिहा अरुणाचल प्रदेश. आता त्याच्या खाली लिहा बृहद हिमालयामध्ये अरुणाचल प्रदेश, बृहद हिमालयच म्हणतो सॉरी, मध्य हिमालयातील अरुणाचल प्रदेश प्रदेशात खाली नेक्स्ट लिहा. अरुणाचल प्रदेशमधील याची रुंदी कमी कमी होते. याची जी रुंदी आहे ती कमी आहे. याची रुंदी कमी आहे. त्या ठिकाणी चार डोंगर समूह आढळतात. अरुणाचल प्रदेशच्या भागामध्ये इथे 4 डोंगर समूह आढळतात. 4. तिथल्या स्थानिक लोकांनी त्याला नाव दिलेले तिथल्या जमातीनुसार. ऑब्व्हियसली हे जे काही आपण नावं आता बघतोय किंवा बघणार आहोत तिथले ते आदिवासींचे प्रदेश आहेत. म्हणजे त्या जातीचे आदिवासी त्या प्रदेशामध्ये राहतात. ठीक आहे. सगळ्यात पहिले डाफला, देन अभोर, देन मिरी आणि त्यानंतर मिश्मी. डाफला, अभोर, मिरी आणि मिश्मी. डाफला, अभोर, मिरी आणि मिश्मी हे मी एका क्रमाने सांगितलेले आहेत. हा शब्द लक्षात ठेवा. ठीक आहे. सहसा मी ट्रिक देत नाही. माझ्याकडे ट्रिक्सची पद्धत नसते, जरा थोडी मॅप रीडिंगची बेस पद्धत असते. सो डाफला, अभोर, मिरी आणि मिश्मी हे जे काही रांगा आहेत, या 4 रांगा या ठिकाणी तुम्हाला दिसतील. सो आता हे जे बेसिक पॉईंट्स आहेत हे लक्षात ठेवा. उत्तरेकडे बृहद हिमालय, दक्षिणेकडे शिवालिक टेकड्या. या दोघांच्या मध्ये हा लेझर हिमालय आहे आणि या लेझर हिमालयामध्ये असलेले काही महत्त्वाच्या डोंगर किंवा उपरांगा त्यांच्या मी राज्यानुसार तुम्हाला सांगायचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे मोस्ट प्रोबेबली या ठिकाणी काय मिळते तर इथं पीर पंजाल, इथं धौलाधर, या ठिकाणी गंगटोक दार्जिलिंगचा पट्टा आणि या ठिकाणी डाफला, अभोर, मिरी आणि मिश्मी हे जे काही पट्टे आहेत हे पट्टे तुम्हाला या ठिकाणी दिसतील. ठीक आहे. लेझर हिमालयातील काही खोरे खाली लिहा पॉईंट्स. लेझर हिमालयात काही खोरे तुम्हाला या ठिकाणी खोरे दिसतील. लेझर हिमालयातील काही खोरे. त्यातलं सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं खोरं म्हणजे काश्मीर खोरं. काश्मीरचं खोरं 4900 मीटर उंचीवरती मीटर उंचीवरती हे काश्मीरचं खोरं प्रसिद्ध आहे. तसेच दुसरं खोरं कांगडा खोरं. कांगडा खोरे. धौलाधरचा दक्षिण पायथा. दक्षिण पायथा. या दक्षिण पायथ्याच्या हिशोबाने कांगडा खोरे.
त्यानंतर कुलू मनाली हे खोरे. ॲक्च्युली कुलू हे खोरे, मनाली हा हिल आहे. आणि मनाली हिलच्या पायथ्याला रावी नदीच्या उत्तरेस, रावी नदी जी आहे ना, या रावी नदीच्या उत्तरेला हे कुलू मनाली भाग आहे. कुलू मनाली हिल आहे. त्यानंतर चौथल्या डेहराडून, डेहराडूनचे खोरे, देहरादूनचे खोरे मसुरी हिलच्या पायथ्याला आहे. मसुरी हिलच्या दक्षिणेकडे सगळ्यात चांगलं खोरं ह्या चारपैकी कुलू हिल आहे. पर्यटनाचा सगळ्यात जास्त विकास इथं झाला आहे. आणि डेहराडूनला लोकवस्ती जास्त आहे. कांगडा खोरे पर्यटनाचा बऱ्यापैकी विकास झाला आहे. काश्मीर खोरे जे आहे, ह्या काश्मीर खोऱ्यामध्ये आता विकास होईल असं वाटते. जुन्या काळात तिथं कसं होतं माहिती आहे का, काश्मीरमध्ये एक वेगळ्या राज्याचा दर्जा होता काश्मीरला. तर वेगळ्या राज्याचा दर्जा असल्यामुळे तिथं पर्यटनालाच पर्यटनाचा विकास जरा थोडासा कमी व्हायचा, कारण की तिथं स्थानिक लोकांनाच उद्योग सुरू करता यायचे. आणि स्थानिक लोक एवढा पैसा नव्हते लावत. हे कुलू मनाली या ठिकाणी कसं आहे, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात FDI पण व्हायची, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट व्हायची. त्या ठिकाणचे हॉटेल्स चांगले असायचे, त्यामुळे लोक प्रेफरन्स कुठे द्यायचे, कुलू मनालीला. काश्मीरला गेल्यावरती तसंही ते टेररिस्ट अटॅक होण्याची भीती. त्याचबरोबर काश्मीरला जसं तुम्ही उत्तरेकडे जाणार तिथं दिवस छोटा होतो. मी तुम्हाला सांगितलं होतं की हिवाळ्यामध्ये तिथं दिवस एकदम लहान होऊन जातो. म्हणजे जम्मू काश्मीरला 4:30-5 वाजताच अंधार अशी स्थिती असते. त्यामुळे जरा लोक तिकडं कमी आणि ह्या मधल्या भागात जरा जास्तच लक्ष द्यायला लागले. चला ठीक आहे, एवढं काय आपल्याला काही फिरायला नाही जाते तिकडं, आपल्याला फक्त बघायचं, राईट. या व्यतिरिक्त नेपाळमध्ये खालील भारताच्या बाहेर नेपाळ, या नेपाळमधील काठमांडू चे खोरे आणि भूतानमध्ये, भूतानची राजधानी कोणती आहे, व्हेरी गुड, थिम्पूचे खोरे. नेपाळमध्ये काठमांडूचे खोरे, भूतानमध्ये थिम्पूचे खोरे, असे 2 खोरे या ठिकाणी तुम्हाला दिसतील. नेपाळमधील काठमांडूचे खोरे, भूतानमध्ये थिम्पूचे खोरे. हे 2 खोरे तुम्हाला दिसतील. मोस्ट प्रॉबेबली या 2 खोऱ्यांवरती तुम्हाला लक्ष ठेवायचं. चला ठीक आहे, नेक्स्ट लिहा. यानंतर आपण तिसऱ्या भागामध्ये येऊ. हिमालयाची तिसरी डोंगर रांग शिवालिक. शिवालिक जी आहे पाकिस्तानमधील अगदी रावळपिंडीपासून तर इकडं अरुणाचल प्रदेशपर्यंत पसरलेली आहे. परंतु आपण ती जम्मू पासूनच कन्सिडर करूया. आपल्या भारतात जम्मू हिल, आपल्या भारतात जम्मू हिल्सपासून तर मिश्मी हिल्सपर्यंत, भारतात जम्मू काश्मीरच्या जम्मू हिल्सपासून, आवाज येतोय ना सगळ्यांना, जम्मू हिल्सपासून तर अरुणाचल प्रदेशच्या लिहून घ्या पटकन, अरुणाचल प्रदेशच्या मिश्मी हिल्सपर्यंत अरुणाचल प्रदेशच्या मिश्मी हिल्स पर्यंत
मिश्मी हिल्सपर्यंत पसरलेली ही हिमालयाची सर्वात कमी उंचीची रांग आहे. सर्वात कमी उंच, अतिदक्षिणेकडील रांग असं पण म्हणतात त्याला, अतिदक्षिणेकडील रांग. हिला बाह्य हिमालय पण म्हणतात, उपहिमालय पण म्हणतात. हिला बाह्य हिमालय किंवा उपहिमालय म्हणून सुद्धा ओळखलं जातं. ही जी सरासरी उंची 600 ते 1500 मीटर हाईट आहे. 600 ते 1500 मीटर उंची आहे आणि हिची लांबी सुद्धा काही कमी नाही आहे. लांबी सुद्धा भरपूर आहे, अगदी 2400 किलोमीटरपर्यंत आहे. म्हणजे थोडक्यात ही हिमालयाचा बरोबर दक्षिणेकडचा भाग शो करते. ठीक आहे. हिची रुंदी हिमाचलच्या प्रदेशामध्ये, हिमाचलच्या एरियामध्ये 50 किलोमीटरची आहे. हिची रुंदी 50 किलोमीटरची आहे. तर अरुणाचल प्रदेशमध्ये हिची रुंदी फक्त 15 किलोमीटरची आहे. 15 किलोमीटरची रुंदी आहे. का बरं एवढी कमी? हां, पण का होते कमी? हां, व्हेरी गुड. उत्तरेकडे हिमालय पहिल्यांदा धडकला होता, हे लगेच लक्षात ठेवायचं. म्हणजे फक्त हे बृहद हिमालयाच्याच वेळेस नाही झालं, तर हे प्रत्येक हिमालयाच्या वेळेस झालेलं आहे. बृहद हिमालय, मध्य हिमालय, शिवालिक टेकड्या, ह्या तिन्ही हिमालयाच्या रांगा या साईडला रुंदी जास्त आहेत आणि या साईडला रुंदी कमी आहे. कारण की हा भाग पहिला धडकला आणि नंतर हा भाग वरती येऊन हळूहळू धडकला. स्पीडमध्ये नाही धडकला, स्पीडमध्ये हा भाग धडकला. ठीक आहे. त्याच्यामुळं झालेला भाग आहे. विसरले नाहीत, बरं झालं. मला वाटलं शनिवार रविवार गॅप दिल्यावर विसरले काय. अभ्यास केला आहे का? चला, आज जॉग्राफीच्या टेस्ट अपलोड करून घ्या. ज्या झालेल्या टेस्ट आहेत ना त्या पहिले देऊन द्या. हां, 2-3 झाल्यात ना आपल्या, तर आपण दिलेच नाही आहेत आत्तापर्यंत. पोरांची नवीन पोर येणार. आज तुम्हाला टेस्ट दिल्या जातील. जम्मू हिल्स लक्षात ठेवा. ठीक आहे. शिवालिक टेकड्यांमधल्या याच्यामध्ये सुद्धा अनेक रांगा आहेत. जम्मू काश्मीरमध्ये याला जम्मू टेकड्या म्हणतात. जम्मू काश्मीरमध्ये त्याला जम्मू टेकड्या म्हणतात. तर हिमाचल प्रदेशमध्ये त्याला शिवालिक म्हणतात. जम्मू काश्मीरमध्ये त्याला जम्मू हिल्स म्हणतात. हिमाचल प्रदेशमध्ये त्याला शिवालिक म्हणतात. नेपाळमध्ये त्याला महाभारत म्हणतात. महाभारत किंवा हनुमान. महाभारत व हनुमान म्हणजे महाभारताचा सगळ्याचा सगळा भाग नाही तिथं, पण हनुमान रांग मात्र 100%. डोंगराचे नाव आहे ते हनुमान डोंगर. त्याच्यामुळे हा पट्टा लक्षात ठेवणे गरजेचं आहे. आणि अरुणाचल प्रदेशमध्ये काय म्हणतात हे तुम्ही वरती लिहिलंच आहे. ठीक आहे. दाफला, मिरी. ठीक आहे. भोर. काय नाव लिहिलं रे तुम्ही? थांबा. दाफला मिरी आहे, देन अभोर आहे.
हा करेक्शन करून घेईल. डाफला मेरी अबोर मिश्मी हे करेक्शन करून घ्या लगेच. चला डाफला मेरी अबोर मिश्मी करेक्शन करून घ्या. मगाशी मी सांगताना जरा कन्फ्यूज झालो. तुमच्याकडे मॅप होते, तुम्ही सांगितलं का नाही मला? मोठा मॅप घ्या लगेच. आपल्या पुस्तकामध्ये मोठाही मॅप असतो. म्हणून मराठी मी एडिशन घ्यायला नव्हतं सांगितलं. तुम्ही ऐकत नाही माझं. इंग्लिश महाग आहे, मिळत नाही. मग फिजिकल मोठा फरक राहते. ते तुम्हाला दुकानदार काय पण सांगेल, काय नाही एकच राहते. पण तुमचा दुकानदारावर विश्वास आहे की शिक्षकावर विश्वास आहे? मी म्हणलं होतं इंग्लिशमध्ये घ्या, ऑक्सफोर्डचा ओरिजिनल ॲटलास घ्या. हे मराठीचं एडिशन ते महाराष्ट्रासाठी केलेलं आहे, महाराष्ट्रातले MPC त्या पोट्ट्यांसाठी. चला ठीक, कधी पण लक्षात द्या मी सांगितलेली पुस्तकं बरोबर घेत चला. उगाच काहीतरी तुमच्या मनात नका आणत जाऊ. हो, धौलाधरच्या खाली. हां, दादा करेक्शन केले. चला पुढे लिहा. शिवालिक टेकड्यांमध्ये असलेले काही डून तेच सरोवर. आता मी मागच्या वेळेस पण एक डायग्राम दाखवली होती की ज्यावेळेस बृहत हिमालय तयार झाला आणि ज्यावेळेस मध्य हिमालय तयार झाला, ज्यावेळेस बृहत हिमालय तयार झाला आणि ज्यावेळेस नंतर मध्य हिमालय तयार झाला, यावेळेस यांच्या गाळा, या नद्यांची गाळ मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पसरत होते. हा सगळा नद्यांचा गाळ होता. या नद्यांच्या गाळाचं संचयन खूप जोरदार चाललं होतं. आता या नद्यांच्या गाळाला बेंड कुठं पडला, तर बेंड इथं पडला. आणि बेंड इथं पडल्यामुळं ही तर शिवालिक तयार झाली. तुम्हाला एक असं दिसेल की बृहद हिमालय आणि मध्य हिमालय असे जवळ आहेत, एकदम खेटून. ओके, असे खेटून आहेत, एकदम चिटकून आहेत. पण तुम्हाला खेटून तर दिसतीलच. बृहद हिमालय म्हणजे एकदम असा खेटूनच असल्यासारखं आहे. पण शिवालिक डोंगर रांग आहे ना, ही खेटून नाही आहे. त्या दोघांच्या मध्ये ना खूप मोठी स्पेस आहे. अगदी 20-20, 30-30 किलोमीटरची अशी लांब सलग अशी मैदानी पट्टे आहेत. हे ॲक्च्युली काय होतं, तर हे एक प्रकारे हा जो भाग होता, हा भाग एक प्रकारे ह्या डोंगराच्या मध्ये किंवा हे जे वळीकरण चाललेलं आहे, या वलीकरणामध्ये गाळाला पडलेला एक वळ्याचा भाग होता आणि त्याच्यामुळे हा डोंगर तयार झाला. पण ह्या दोघांच्या मध्ये या दोघांच्या मध्ये नदीच्या गाळाचे संचयन झाले. हा डायग्राम काढून घ्या आणि एक पॉईंट लिहून घ्या, ॲड करून घ्या. काय लिहिलं तुम्ही? शिवालिक गाळाचे डून लिहिलं, शिवालिकच्या तिथे खाली पहिले लिहून घ्या, नंतर डायग्राम काढा. चला लिहून घ्या. पहिले बृहद हिमालय व मध्य हिमालय निर्माण झाल्यामुळे
या दोन पर्वतरांगेचा गाळ मध्य हिमालयाच्या पायथ्याला साठत गेला. मध्य हिमालयाच्या पायथ्याला काय गेला? साठत गेला. हा सगळा गाळ होता. मध्य हिमालयाच्या पायथ्याला काय गेला? साठत गेला. ठीक आहे. हो हो, समुद्र सपाटीपासून मध्य हिमालयापासून, मध्य हिमालयाच्या पायथ्यापासून साठत गेला. कालांतराने याच गाळाला वळी पडली. कालांतराने याच गाळाला वळ्या पडल्या किंवा वळी पडली व कशाची निर्मिती झाली? व्हेरी गुड, शिवालिक पर्वताची निर्मिती झाली. त्यामुळे थोड्याशा नोट्स आहे ना, सुटसुटीत बनव. बंगालच्या घंटेसारखं करू नको, थोड्या सुटसुटीत बनव. पोरांना अंडरलाईन करता येत नाही. त्यामुळे शिवालिक व मध्य हिमालय यांच्या दरम्यान गाळाचे संचयन किंवा तलाव निर्मिती होऊन तलावाच्या निर्मिती होऊन किंवा तलाव निर्मिती झाल्या तिथं. कारण की अचानक हे झालं ना, इथे एक डोंगर तयार झाला वरती. जसा डोंगरवरती तयार झाला की या ठिकाणी पाणी ब्लॉक झाल्यामुळे त्या ठिकाणी सरोवर निर्माण झालं. ते सरोवराच्या निर्मितीमुळे गाळाचं संचयन तिथे निर्माण झालं. अशा ठिकाणी गाळाचं संचयन निर्माण झालं. हा भाग समुद्र सपाटीपासून जास्त उंचीवर नसल्यामुळे येथे लोकवस्ती वाढत गेली. हा भाग समुद्र सपाटीपासून जास्त उंच नसल्यामुळे येथे लोकवस्ती वाढत गेली. त्यालाच स्थानिक भाषेत डून म्हणतात. काय म्हणतात? डून. ठीक आहे, त्याला काय म्हणतात? स्थानिक भाषेत डून म्हणतात. तर मध्य हिमालयाच्या उतारावर, तिथं खाली लगेच लिहून घ्या. तर मध्य हिमालयाच्या उतारावर, मध्य हिमालयाचा जो उतार असतो ना, हा अलीकडचा म्हणा किंवा पलीकडचा म्हणा, कुठलाही घ्या. हा जो काही मध्य हिमालयाचा उतार आहे, या मध्य हिमालयाच्या उतारावर सुद्धा मर्ग नावाची स्थानिक गवताळ प्रदेश आढळतात.
स्थानिक गवताळ प्रदेश आढळतात. तर जम्मू काश्मीरमध्ये मर्गला जम्मू अँड काश्मीरमध्ये मर्ग असं म्हणतात. तर उत्तराखंड मध्ये त्याला बुग्याल किंवा पयार म्हणतात. बुग्याल किंवा पयार. बुग्याल किंवा पयार असे म्हणतात. तसंच उत्तराखंडमध्ये डेहराडून, तर जम्मू काश्मीरच्या भागामध्ये, जम्मू काश्मीरच्या भागामध्ये उधमपूर आणि कोटलीडून. डून हा आहे ना एक मैदानी प्रदेश असतो, सपाट मैदानी प्रदेश असतो. तर मर्ग जो हा उताराचा कुर्णांचा प्रदेश असतो. बस एवढाच फरक आहे दोघांमध्ये. उताराचा कुर्णांचा प्रदेश असतो, म्हणजे इथं मर्ग राहतं आणि इथं डून राहतं. डून आणि मर्ग मध्ये थोडा फरक आहे. मर्ग म्हणजे उताराच्या कुर्णांचा प्रदेश असतो, जिथं खूप जास्त झाडं नसतात पण असं गवताळ प्रदेश छान असतो, तिथं बकरी चारायला नेतात लोक. आणि डून म्हणजे एक प्रकारे पूर्णपणे व्हॅलीच असते छानशी, एक 10-20 किलोमीटर रुंदीची व्हॅली. ठीक आहे. तर हा असतो उताराचा कुर्णांचा प्रदेश. लिहिलं. आता शिवालिक टेकड्या क्रॉस करून, ओके, शिवालिक टेकड्या क्रॉस करून परत पुढे नद्या गेल्या की नाही? नद्या थांबल्या का तिथंच? नाही ना, नद्यांनी परत पुढं जाऊन गाळ वाहला. नद्या काय झाल्या? शिवालिक टेकड्याच्या समोर निघून गेल्या. तर खाली एक पॉईंट लिहा आणि ॲड करा. खाली एक पॉईंट लिहा. जेव्हा नद्या शिवालिक टेकड्या पार करून भारतीय मैदानी प्रदेशात आल्या, जेव्हा हिमालयीन नद्या शिवालिक टेकड्या पार करून भारतीय मैदानी प्रदेशात आल्या, तेव्हा त्या नद्यांच्या गाळाच्या संचयनामुळे काही मैदानांची निर्मिती झाली. गाळाच्या जलोढ मैदानांची निर्मिती झाली. असल्या जलोढ मैदानांची निर्मिती झाली. या जलोढ मैदानांना द्वार असे म्हणतात. उत्तर प्रदेशमध्ये द्वार, खालील यूपी मध्ये द्वार म्हणतात. यूपी मध्ये त्याला द्वार म्हणतात, द्वार. उत्तर प्रदेशमध्ये त्याला द्वार म्हणतात. तर वेस्ट बेंगॉल, पश्चिम बंगाल,
मध्ये त्याला दुआर म्हणतात. पश्चिम बंगालमध्ये त्याला दुआर म्हणतात. या ठिकाणी, या भागात किंवा असल्या या ठिकाणी, या भागातल्या किंवा या ठिकाणील्या ह्या दोन ठिकाणी दुआर आणि दुआर नदीने वाहून आणलेले मोठे खडक, नदीने वाहून आणलेले मोठे खडक किंवा कंकर, मोठे खडक किंवा कंकर दिसतील. मोठे खडक किंवा कंकड दिसतील. तर ही झाली तुमची बघा. प्रत्येक ठिकाणी एक 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 कव्हर करत चाललेलो आहे मी. ठीक आहे. आता येऊ पूर्वांचल. पूर्वांचल त्याला म्हणलं जातं पूर्वेकडील रांगा. काय म्हणतात त्याला? पूर्वेकडील रांगा. लिहिलं? भारताची पूर्व सीमा जी आहे, ही पूर्व सीमा जेव्हा भारत उत्तरेकडे सरकला तेव्हा पूर्व सीमा सुद्धा उत्तरेकडे अँटी क्लॉकवाईज सरकत होती. ओके, लिहून घ्याल. भारत जेव्हा उत्तरेकडे सरकला तेव्हा भारताची पूर्व सीमा, भारत जेव्हा उत्तरेकडे सरकला तेव्हा भारताची पूर्व सीमा घड्याळाच्या उलट्या दिशेने उत्तरेकडे सरकली. म्हणजे इमॅजिनेशन करायला तुम्हाला बेटर राहील. घड्याळाच्या उलट्या दिशेने उत्तरेकडे सरकली. आपण आधी भरपूर ह्याला समजून घेतलं होतं. भारताची भारताची पूर्व सीमा घड्याळाच्या बाजूने उत्तरेकडे सरकली, अशी खालून वर आली घड्याळाच्या उलट्या दिशेने. यावेळी युरेशियन भूपट्ट व भारतीय भूपट्टाच्या धडकेमधून, युरोपियन भूपट्ट आणि भारतीय भूपट्टाच्या धडकेमधून दोन्ही भूपट्टांच्या धडकेमधून पूर्वेकडील डोंगर रांगांची निर्मिती झाली. पूर्वेकडील डोंगर रांगांची निर्मिती झाली. हे एक वली पर्वत आहेत बरं का. हे ज्वालामुखी पर्वत वगैरे नाही आहे, हे वली पर्वत आहेत. काय आहेत? वली पर्वत. कुठले पर्वत आहे? वली पर्वत. ठीक आहे, यांची निर्मिती झाली. हे डोंगर रांगा भारत आणि म्यानमार, या डोंगर रांगा भारत आणि म्यानमार यांच्या सीमेवर आहेत. भारत आणि म्यानमार यांच्या सीमेवर स्थित आहेत.
या दोन भूपट्टांची, या दोन म्हणजे वरच्या दोन भूपट्टांची धडक, या दोन भूपट्टांची धडक या ठिकाणी धडक या ठिकाणी अति तीव्र वेगाने न झाल्यामुळे, अति तीव्र वेगाने न झाल्यामुळे पूर्वांचलची उंची, पूर्वांचलची उंची कमी आहे. पूर्वांचलची जी उंची आहे काय आहे? कमी आहे. पूर्वांचलची जी उंची आहे ना ती एकदम कमी. 500 ते 3000 मीटर फक्त. तिथं पुढं कंटिन्यू लिहा, 500 ते 3000 मीटर. या डोंगर रांगेत माउंट सारामती, नागा हिलमध्ये माउंट सारामती हे सर्वोच्च शिखर आहे. नागा हिल्समध्ये, नागा हिल्स माउंट सारामती हे सर्वोच्च शिखर आहे. 3826 मीटर हाईट आहे त्याची. या ठिकाणी एकमेकांना समांतर अशा पर्वतरांगा उत्तर ते दक्षिण पसरलेल्या आहेत. अशा डोंगररांगा आहेत. एकमेकांना समांतर अशा डोंगररांगा उत्तर दक्षिण पसरलेल्या आहेत. एकमेकांना समांतर अशा डोंगररांगा उत्तर दक्षिण पसरलेल्या आहेत. उत्तर दक्षिण पसरलेला आहे. चलो पुढं यांचा क्रम लिहा उत्तरेकडून दक्षिणेकडे. अरुणाचल प्रदेशमध्ये जो अरुणाचल प्रदेश आहे त्या ठिकाणी पतकाई भूम, कोणता? पतकाई भूम. नागालँडमध्ये नागा हिल, मणिपूरमध्ये मणिपूर हिल, मणिपूर हिल. मिझोरममध्ये मिझोरममध्ये मिझो हिल्स किंवा ल्युशाई त्याला म्हणतात, ल्युशाई किंवा मिझो हिल्स. त्रिपुरामध्ये त्रिपुरा हिल, त्रिपुरामध्ये त्रिपुरा हिल्स. तर आसाममध्ये पूर्वांचल. त्रिपुराच्या थोडंसं समोर गेलं आणि मिझोरमचं थोडं उत्तरेकडे गेलं तर या ठिकाणी आसाम हिल, आसाम राज्य येतं. तर या आसाम राज्यामध्ये इथे पूर्वांचल आहे. पूर्वांचल हे ॲक्च्युली डोंगर आहे. आसामच्या एरियामध्ये पूर्वांचल आहे. आसाममध्ये पूर्वांचल. आता पूर्वांचलच्या तिथून एक असा ॲरो करून पुढे लिहा
पूर्वांचलच्या तिथून एक ॲरो करून पुढे लिहा. हे पूर्वांचल डोंगर रांग, ही पूर्वांचल डोंगर रांग, ही पूर्वांचल डोंगर रांग. भारतीय द्वीपकल्पीय पठार असलेल्या मेघालय, भारतीय द्वीपकल्पाचा भाग असलेल्या, भारतीय द्वीपकल्पीय पठाराचा भाग असलेल्या, भारतीय द्वीपकल्पीय पठाराचा भाग असलेल्या मेघालय पठाराला, मेघालय पठाराला संलग्न होते. संलग्न होते म्हणजे चिटकते. मेघालय पठार बघितलं होतं आपण. मेघालय पठारामध्ये कोणते कोणते डोंगर रांगा येतात सांगा जरा. गारो, खासी, जैंतिया, बरेल आणि मिकेर. तर हे जे बरेल आणि मिकेर जे आहे ना, हे बरेल आणि मिकेल हे पूर्वांचलच्या भागात चिटकलेले आहेत. गारो, खासी, जैंतिया नाही चिटकले, पण हे बरेल आणि मिकेर ह्या दोन डोंगर रांगा पूर्वांचलला चिटकलेल्या आहेत. बरेल आणि मिकेर. त्याच्यामुळे बरेल आणि मिकेरमध्ये जर तुम्ही बघितलं तर त्यात डोंगर रांगा थोड्या मिक्सअप आहेत, म्हणजे गाळाने पण बनलेल्या आहेत आणि अग्निजन्य खडकाने पण बनलेल्या आहेत. त्याच्यामुळे बरेल आणि मिकीर ह्या दोन डोंगर रांगा पूर्वांचलला संलग्न आहेत. म्हणूनच हा मी पॉईंट लिहून दिला एक्स्ट्रा. तर हा झाला तुमचा हिमालय. म्हणजे हिमालयाला एवढा वेळ लागतो समजून घ्यायला. ओके, तुम्हाला मी होमवर्क दिला होता. पासेस केल्या नाही केल्या? जाऊ द्या, उद्या करून या. मी तुम्हाला फक्त पूर्वपंजालचा दिला होता. मी तुम्हाला हिमालयाचं सांगितलं होतं ना, नव्हतं सांगितलं? बरं बरं बरं, ठीक आहे, लिहून घ्याल. हिमालयातील पासेस ॲटलिस्ट 10 पासेस तरी लक्षात ठेवा. वायवाला तुम्हाला मी 10 पासेस विचारेल उद्या. ठीक आहे, उद्या तुमच्या लोकांची वायवा होतील जॉग्राफीची. ठीक आहे, त्यानंतर लिहा शिवलिक टेकड्यानंतर पुढचा पट्टा त्याला म्हटलं जातं भारतीय हिमालयाच्या डोंगराचे वर्गीकरण. भारतीय नका लिहू, हिमालयाचे वर्गीकरण लिहा. ओके. सिडनी बुरार्ड नावाचा एक व्यक्ती होता. हिमालयाचे वर्गीकरण बाय सिडनी बुरार्ड. सिडनी बुरार्ड या व्यक्तीने आपल्या हिमालयाचे वर्गीकरण चार भागात केले होते. हिमालयाचे वर्गीकरण त्यांनी 4 भागात केले. त्यांचं म्हणणं होतं हिमालय 4 भागात आपण डिवाइड केलं पाहिजे. काय केलं पाहिजे? 4 भागात आपण डिवाइड केला पाहिजे. कसा? त्यांनी तो असा केला. त्याचं म्हणणं आपण हिमालयाला 4 भागात डिवाइड करू. तर त्यांनी सगळ्यात पहिले तर सिंधू नदीचा वापर केला वर्गीकरणासाठी. कायचा वापर केला? सिंधू नदी. त्यानंतर सतलज नदी, त्यानंतर काली नदी, काली नदी जी आपल्याकडे येऊन शारदा बनते, भारतात येऊन ती शारदा बनते. त्यानंतर तिस्ता नदी आणि ब्रह्मपुत्रा नदी. त्यांनी 5 नद्यांचा भाग सांगितला आणि 5 नद्यांच्या प्रदेशात असलेल्या हिमालयाला त्यांनी फक्त एवढा काढा हिमालय, सगळ्याचा सगळा भारत काढत बसू नका.
सिडनी बुरार्ड नावाच्या व्यक्तीने आपल्या हिमालयाला 4 भागात डिवाइड केला. किती भागात केला? 4 भागात डिवाइड केला. बस 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 तिथपर्यंतच. हां, लय खाली खेचायचं नाही, ते खेचायचं नाही, खेचायचं. हिमालयाच्या वर्गीकरणामध्ये सिडनी बुरार्ड या व्यक्तीनं केलेलं 4 वर्गीकरण लिहिलं. हे सिंधू नदी, सतलज नदी, काली नदी, तिस्ता नदी आणि ब्रह्मपुत्रा नदी. तर यांनी सिंधू आणि सतलजमध्ये जो हिमालय आहे, सिंधू आणि सतलजमधला जो हिमालय आहे, या हिमालयाला त्यांनी नाव दिलं कुठलं? जम्मू काश्मीर हिमालय किंवा पंजाब हिमालय. या हिमालयाला नाव दिलं एक जम्मू काश्मीर हिमालय. जम्मू काश्मीरचा हिमालय किंवा त्याला म्हणतात पंजाब हिमालय. पंजाब हिमालय यासाठी म्हणतात कारण की जुन्या काळामध्ये हा भाग पंजाबचा होता. जम्मू काश्मीर हे प्रदेश पंजाब राज्याचं होतं. ठीक आहे. जम्मू काश्मीर हिमालय किंवा पंजाब हिमालय. सिंधू नदी ते सतलज नदी, सिंधू नदी ते सतलज नदी. लांबी 700 किलोमीटर तर रुंदी 500 किलोमीटर. लांबी 700 किलोमीटर तर रुंदी 500 किलोमीटरची. या ठिकाणी बर्फाच्छादित शिखरे, 12 महिने बर्फाच्छादित. त्याची वैशिष्ट्याला खाली तिथं मॅपमध्ये लिहित नका जाऊ, मॅपमधून खाली लिहित चला. वैशिष्ट्य काय पहिल्याची? जम्मू काश्मीरची वैशिष्ट्य काय? जम्मू काश्मीरची सगळ्यात पहिली वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी उंच शिखरे, 12 माही बर्फाच्छादित शिखरे. उंच शिखरे नका लिहू, थांबा. 12 बर्फाच्छादित शिखरे इथली खासियत आहे काराकोरमची. 12 बर्फाच्छादित शिखरे, 12 बर्फाच्छादित असलेली शिखरे काराकोरम. म्हणजे इथं कधी काराकोरम, त्यानंतरचा लडाख, त्यानंतरचा झास्कर, त्यानंतरचा बृहद हिमालय, देन पीर पंजाल आणि धौलाधर. हा क्रम लिहून ठेवा तुमच्याकडे. हा क्रम तुमच्याकडे सगळ्यांकडे पाहिजे. काराकोरम, लडाख, झास्कर, बृहद हिमालय, पीर पंजाल, धौलाधार. ह्या डोंगर रंगा या ठिकाणी. ठीक आहे. आता तुम्ही म्हणा सर सतलज सिंधू नदीच्या उत्तरेकडे काराकोरम येतं. काराकोरम कसं येतं? काराकोरम यासाठी येतं कारण की तो एकेकाळी जम्मू काश्मीरचा भाग होता, म्हणून त्याला कन्सिडर केलं जातं. ठीक आहे. म्हणून त्याला घेतलं जातं. त्याला एकट्याला कशाला सोडायचं? तो आपल्या प्रदेशाचा भाग असल्यामुळे काराकोरमला सुद्धा आपण काय करतो? घेतो. चलो पुढचा भाग लिहा. कुमाऊ किंवा गडमाल हिमालय. सतलज आणि काली नदी, सतलज आणि काली नदी
यांच्यामध्ये सेकंड हिमालय येतो, तर सेकंड हिमालय म्हणतात कुमाऊ किंवा गढवाल. कुमाऊ किंवा गढवाल हिमालय. हिमाचल प्रदेशपासून तर काली नदीपर्यंत, हिमाचल प्रदेश म्हणजे सतलज नदीपासून तर काली नदीपर्यंत, सतलज ते काली असा हा प्रदेश फक्त 320 किलोमीटर लांबीचा आहे. याच्या पश्चिमेकडचा भाग जो आहे, याच्या पश्चिमेकडचा जो भाग आहे, कुठला भाग? पश्चिम, इकडचा, या साईडचा पश्चिमेकडचा जो भाग आहे त्याला म्हणतात गढवाल हिमालय, आणि कुमाऊ हिमालय पूर्वेकडच्या भागाला म्हणतात. कुमाऊ पूर्वेकडच्या भागाला म्हणतात. पश्चिम भाग गढवाल हिमालय, तर पूर्व भाग कुमाऊ हिमालय. त्यामुळे कुमाऊ हा उंच प्रदेश मानला जातो. दोघांपैकी उंच कोणतं? कुमाऊ उंच आहे. गढवाल जास्त उंच नाही आहे, कुमाऊ जास्त उंच आहे. कुमाऊ जास्त उंच आहे. कुमाऊमध्येच नंदादेवी हे सर्वोच्च शिखर आहे. कुमाऊमध्येच नंदादेवी हे सर्वोच्च शिखर आहे. नंदादेवी हे काय? तर सर्वोच्च शिखर आहे. या ठिकाणी अनेक पवित्र नद्यांचा उगम होतो कुमाऊमध्ये, जसं गंगोत्री, यमुनोत्री हे कुमाऊमध्येच उगम पावतात. या प्रदेशाला देवभूमी प्रदेश म्हणतात. कुमाऊलाच देवभूमी म्हणतात. देवभूमी, कुमाऊलाच देवभूमी म्हणून ओळखलं जातं. याच कुमाऊमध्ये गंगा नदीचा उगम होतो बरं का, हे विसरायचं नाही. या प्रदेशामध्ये सरोवरांची नैसर्गिकरित्या सरोवरांची निर्मिती झालेली आहे. हिमालयात सरोवरांची निर्मिती झालेली आहे. याच प्रदेशात जरा सरोवर जास्त दिसतात. या सरोवरांना ताल म्हणतात. ताल काय म्हणतात? ताल. आपण कसं तळ म्हणतो सरोवरांना, तळ, तसं हे ताल म्हणतात. सरोवरांना काय म्हणतात? ते ताल. म्हणून भीमताल, ओके, सात ताल, नैनीताल, भीमताल, सात ताल, नैनीताल हे असे ताल या ठिकाणी तयार झालेले आहेत. त्याच्या पुढे तिसरा भाग, त्याला म्हणतात नेपाळ हिमालय. तिसरा तिसऱ्या पट्ट्याला म्हणलं जातं नेपाळ हिमालय. शाबजीवाला. नेपाळ हिमालय. तिस्ता नदीपर्यंत, काली नदीपासून तर तिस्ता नदीपर्यंत पसरलेला हा भाग आहे. काली से लेके तिस्ता तक, काली से लेके तिस्ता तक 720 किलोमीटर लांबी आहे. ची लांबी आणि फक्त 150 किलोमीटरची रुंदी आहे.
720 किलोमीटरची लांबी, 150 किलोमीटरची रुंदी. सॉरी 720 नाही, 800 किलोमीटरची लांबी आहे, 150 किलोमीटरची रुंदी. हा हा सर्वात उंच हिमालय म्हणून ओळखला जातो. नेपाळ हिमालय सर्वात उंच हिमालय म्हणून ओळखला जातो. नेपाळ हिमालय 800 बरं का, हा सर्वात उंच म्हणून ओळखला जातो. माउंट एव्हरेस्ट, कांचनगंगा, मकालू, योओयू, धवलगिरी, मनसालू, अन्नपूर्णा हे सगळे जे पर्वतरांगा आहेत, सॉरी पर्वत शिखर आहेत, ही सगळेच्या सगळे ह्याच्यातच आहेत. माउंट एव्हरेस्ट सुद्धा ह्याच्यातच आहे. जगातील सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्ट, जे आता 8850 आहे. विचार कर ना, हो ना, 8850 मीटर त्याची हाईट आता आहे. ठीक आहे. काही पुस्तकात तुम्हाला 8848 मीटर दिसेल, पण तो जुना डाटा आहे. आता नवीन डाटा 8850 आहे. तर माउंट एव्हरेस्ट तुम्हाला या ठिकाणी दिसेल. माउंट एव्हरेस्ट कोणत्या 2 देशांच्या मध्ये? चीन आणि नेपाळ. माउंट एव्हरेस्टमधून कोणती नदी उगम पावते? मानस, महानंद. माउंट एव्हरेस्टला नाही जात. माउंट एव्हरेस्टमध्ये जी नदी उगम पावते तिचं नाव आहे अरुण. ती अरुण नदी नंतर सुप्तकोशी सुनकोशीला मिळते, आणि सुप्तकोशी सुनकोशी आणि अरुण यांची मिळून मग बनते कोसी. हे डेंजर कोसीबाई आहे ना, ते तिकडून येते. मी म्हणून म्हणतोय मॅप रीडिंग करा. पुढचे 5 दिवस मॅप रीडिंगवरती फोकस ठेवा. 5 दिवसात सर सिलेबस लवकर घ्या, लय स्लो चाललेत. ओके, असलं काही करू नका. आयुष्य 2 वर्ष घालवलेत, 3 वर्ष घालवलेत, काही काही लोकांनी तर 4-4 वर्ष घालवलेत, अजून भारत आहे ना. आणि काय आहे ना, कारण की जे गरजेचं आहे तेच आपण अभ्यास करत नाही, बाकीच्या गोष्टींच्या मागे लागतो. आणि मला फास्ट घ्यायला आवडत नाही भूगोल. ठीक आहे, चला पुढे चालूया. 4था हिमालय. आता आसामबद्दल खूप जास्त लिहायची मला पण इच्छा नाही आहे, कारण की येत नाही ते जास्त. फक्त लांबी रुंदी लक्षात ठेवा. फक्त एवढं लक्षात ठेवा, सर्वात लांबीचा हा हिमालय. लांबी हे हिमालयातील 4 भागांपैकी सर्वात लांब. हिमालयाच्या 4 भागांपैकी सर्वात लांब. नेक्स्ट लिहा, आसाम हिमालय. आसाम हिमालयामध्ये, आसाम हिमालय म्हणजे इकडचा एकदम शेवटचा, तिस्ता नदीपासून ते ब्रह्मपुत्रा नदीपर्यंत. तिस्ता नदीपासून ब्रह्मपुत्रा नदीपर्यंतचा जो भाग आहे त्याला आसाम हिमालय म्हणून ओळखलं जातं. काय म्हणतात? अस्सम हिमालय. अस्सम. तिस्ता ते ब्रह्मपुत्रा या हिमालयामध्ये सिक्कीम, आसाम, अरुणाचल प्रदेश, त्याचबरोबर भूतान देश. सिक्कीम, आसाम, अरुणाचल प्रदेश हे आपल्या भारताचे 3 राज्य. व अरुणाचल प्रदेश हे
पार्ट्स या ठिकाणी हे राजकीय प्रदेश त्यामध्ये येतात. 720 किलोमीटरची लांबी आणि जसं जसं पूर्वेकडे जाईल तसं तसं त्याची रुंदी कमी होत जाते. 100 किलोमीटरच्या आसपास, 100 ते 150 किलोमीटरचा राहतो. 100 ते 150 किलोमीटरचा लातो. याचा दक्षिण उतार खूप तीव्र आहे. याचा दक्षिण उतार खूप तीव्र आहे, खूप हेवी येतो. दक्षिण उतार तीव्र आहे म्हणजे एकदम असं भिंतच वाटते ती. अरुणाचल प्रदेश किंवा आसाममधून जर तुम्ही बघितलं ना तर हा डोंगर म्हणजे एक प्रकारे भिंत वाटते, अशा उंच भिंत वाटते. ठीक आहे. यामध्ये नामचा बरवा, कुलकांगरी, नामचा बरवा आणि कुलकांगरी हे प्रमुख शिखरे आहेत. नामचा बरवा आणि कुलकांगरी हे दोन ठिकाण आहेत. त्यानंतर चटर्जी साहेब. नेक्स्ट आहे हिमालयाचे वर्गीकरण. बाय चटर्जी. बाय चटर्जी. ठीक आहे, बाय चटर्जी. यांनी हिमालयाचं वर्गीकरण 3 भागात केलं. यांनी हिमालयाचं वर्गीकरण 3 भागात केलं. एक केलं सिंधू, दुसरं केलं काली नदी, तिस्ता नदी आणि ब्रह्मपुत्रा नदी. सिंधू नदी, काली नदी, तिस्ता नदी आणि ब्रह्मपुत्रा नदी या भागाला आणि या भागाला त्यांनी नावं दिली. पहिल्या भागाला नाव दिलं पश्चिम हिमालय. या भागाला नाव दिलं पूर्व हिमालय आणि मधल्या भागाला नाव दिलं मध्य हिमालय. काढा पटपट. पश्चिम हिमालय, मध्य हिमालय आणि पूर्व हिमालय. बस एवढं चार्ट लिहून द्यावा आणि पुढे चला. मी का पुढे चला म्हणतोय, कारण का ऑलरेडी आपण ते समजून घेतलेलं आहे. त्यात जास्त वेळ परत घालवायचा नाही आहे. लिहिलं. त्यानंतर या
हिमालयाचं महत्त्व. हिमालय आपल्यासाठी का महत्त्वाचं आहे? चला, संरक्षण. एक नैसर्गिक भूसीमा आहे आणि नैसर्गिक भूसीमा असल्यामुळे एक प्रकारे दोन प्रकारचं संरक्षण करते ते, शत्रूपासून पण आणि सायबेरियन वारे. सायबेरियन वारे शत्रूपासून पण आणि सायबेरियन वाऱ्यांपासून पण. नैसर्गिक भूसीमा आहे, संरक्षण करते शत्रूपासून, नैसर्गिक वाऱ्या आणि सायबेरियन वारे. सायबेरियन वारे हे उत्तरेकडून येतात, सायबेरियाच्या एरियातून, रशियातून. हे हिमालयाची जे डोंगर रांग आहेत हे त्या वाऱ्यांना आपल्या भारतात येऊ देत नाही. हे वारे या भागातून येतात असे. सायबेरियन वारे ह्या भागातून येतात. हे तिबेटमध्ये अडखळतात, ते हिमालय क्रॉस करून येत नाहीत. आपण शत्रूपासून संरक्षणसाठी सुद्धा याचा विचार करू. दुसरा आहे हवामान. हवामानात सायबेरियन पण आले, हवामानात सायबेरियनचं सेक्शन पण आलं. पण आपल्याकडं मान्सून जो आहे ना, हा मान्सून अडवला जातो. मान्सून अडवला जातो. मान्सून काय होतो? अडवला जातो. मान्सून अडवला गेल्यामुळे या प्रदेशात, म्हणजे आपल्या भारताच्या प्रदेशात भरपूर पाऊस पडतो. मान्सून पुढे सरकत नाही. अनेक नद्यांचं उगमस्थान या ठिकाणी आहे. आहे ना. त्याचबरोबर पर्यटन. या ठिकाणी पर्वतीय मृदा असल्यामुळे खूप जास्त शेती नाही होत. मग जर झालं तर या ठिकाणी पर्यटनाला खूप जास्त चालना दिली जाते. या ठिकाणी पर्यटनाला खूप जास्त चालना दिली जाते, खूप जास्त चालना. तीर्थक्षेत्र आहेत पर्यटनामध्ये, लिहून घ्या पुढे डॅश करून. पर्यटनामध्येच लिहा, तीर्थक्षेत्र आहे. नैसर्गिक वनसंपदा आहे, प्राणी संपत्ती आहे. पर्यटनामध्येच लिहायचे पुढं. पाचवा पॉईंट लिहा, सुपीक गाळाचा प्रदेश निर्माण करण्यासाठी हातभार लावतो. सुपीक मृदा. आपल्या भारताला जी सुपीक मृदा मिळालेली आहे, गाळाची मृदा, ही गाळाची मृदा याच भागापासून मिळालेली आहे. आपल्या भारताला जी सुपीक मृदा मिळालेली आहे, गाळाच्या मृदेला सुपीक मृदा म्हणतात. तर ही जी सुपीक मृदा आहे, ही सुपीक मृदा हिमालयातल्याच पर्वतांच्या झिजेमुळं झालेली आहे, निर्माण झालेली आहे, नद्यांनी तयार केलेली आहे. ठीक आहे. त्यानंतर लिहा, खनिज संपत्तीचा साठा सुद्धा आहे. लिथियम सापडलं होतं आता रिसेंटली. खनिज संपत्ती सुद्धा आहे. लिथियम सापडते, चुनखडी सापडते, टंगस्टन सापडते, तांब सापडते, जस्त सापडते. ठीक आहे. दगडी कोळशाचे सुद्धा साठे आहेत. फक्त काढता येत नाही दगडी कोळसा, ही गोष्ट वेगळी, पण साठे आहेत. चला, झालं सगळं व्यवस्थित. चलो, तर आज आपण थांबूया. उद्या आपल्याला भारतीय मैदानी प्रदेश सुरू करायचा आहे. आपला हा आठवडा, ओके, हा आठवडा प्राकृतिक आणि नद्यांना जाणार आहे. त्यामुळे घाई करायची नाही आहे. इंडियन जॉग्राफीला जेवढं शांतपणे शिकता येईल तेवढं शिका. तसेही कॉम्बाईनवाल्यांचा इंडियन जॉग्राफी म्हणजे पानिपत झालेला असतो. तुमचा महाराष्ट्र चांगला असतो. इंडियन जॉग्राफीचं डोंबलं काही येत नाही कोणाला विचारलं तर. ठीक आहे. आणि तुमच्यापैकी जे नवीन विद्यार्थी आहेत त्या लोकांनी सेट करा. काही लोकांची अशी एक आदत झालेली असते की जर असं थोडंसं मी स्लो झालं की लगेच त्यांना अशा उकळ्या यायला लागतात, गरम पाण्याच्या झाऱ्यासारखे, की सर सिलेबस कंप्लीट होईल का, सिलेबस कंप्लीट होईल का एवढं स्लो गेल्यावर. तर काही काही चॅप्टरमध्ये आपल्याला जावंच लागणार आहे. काही काही चॅप्टरमध्ये आपण कधी कंप्लीट झालं तुम्हालाच कळणार नाही.
ठीक आहे. लय पटापट कवर होतात काय काय चॅप्टर्स, आणि काय काय चॅप्टर्स एकदम स्लो जावं लागतात, कारण की तुम्हाला मॅप रिडिंग शिकवायची आहे. आता जेवढे पॉईंट्स मी सांगितलेले त्यात सगळे ते मॅप रिडिंगवरती बघून घ्या. चला, थँक्यू.